नांदेड़ म्यूनसिपल कॉरपोरेशन की तालीम, ख़वातीन और अतफ़ाल बहबूद कमेटी की जानिब से शहर के विसावा गार्डन में 5 रोज़ा योग महोत्सव का कामयाब इनेकाद किया गया। ये अपनी नोयत का एक मुनफरिद प्रोग्राम था जो कि ऑनलाइन और ऑफलाइन इस तरह से लिया गया। जिस तरह गार्डन अहाते में ऑफलाइन बड़ी तादाद में लोगों ने इस प्रोग्राम में हिस्सा लिया, इसी तरह यूट्यूब पर ऑनलाइन नशर किए जाने पर भी कसीर तादाद में लोगों ने इसमें शिरकत की। 5 रोज़ा योग महोत्सव में योगा टीचर शुआ बिरकिले और उनकी टीम ने बहुत शानदार अंदाज में लोगों की रहनुमाई की। तंदुरुस्त बने रहने के लिए वर्जिश और योगा की क्या अहमियत है और उसको करने का सही तरीका क्या है, इसके बारे में अमली मश्क के ज़रिए मालूमात दी। आज 5वें दिन योग महोत्सव के अख्तिताम पर तालीम, ख़वातीन और अतफ़ाल बहबूद कमेटी की चेयरपर्सन सरिता बिरकिले मैडम ने योग महोत्सव में हिस्सा लेने वाले योगा टीचरों को फूल देकर उनका शुक्रिया अदा किया और आगे भी इसी नोयत के प्रोग्राम लेने का अज़्म जाहिर किया। प्रोग्राम में हिस्सा लेने वाले अफराद ने भी अपने तासुरात जाहिर किए और 5 दिन के इस योग महोत्सव में दी गई मालूमात पर खुशी का इजहार किया और प्रोग्राम के इनेकाद के लिए इंतज़ामिया का शुक्रिया अदा किया। नमस्कार। नांदेड शहर वाघाळा महानगरपालिका आणि शिक्षण महिला व बाल कल्याण समितीद्वारे आयोजित नांदेड योग उत्सव 2021चा आज इथे समारोप होत आहे। सर्वप्रथम या योग शिबिरामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहभाग घेणाऱ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन योग साधकांचे अभिनंदन। योगाबद्दल फक्त बोलणं किंवा ऐकण्यापेक्षा त्याची अनुभूती घेतल्यावरच योगाचा खरा अर्थ समजतो। जसे आपल्या योग प्रशिक्षकांकडून मागच्या 5 दिवसात शिकलो की योग म्हणजे शरीर, श्वास आणि मन या तिघांचा मिलाप। हे मी आणि माझ्यासोबत आपण पण अनुभव घेतलेला आहोत। इथे मागच्या 5 दिवसात योग शिबिराचा अनुभव अप्रतिम राहिला। या योग शिबिराचं आयोजन करण्यासाठी महानगरपालिकाचे आयुक्त श्री लहाने सर, महापौरताई यवनकरताई, शिक्षण महिला व बालकल्याणच्या सर्व सन्माननीय सदस्य, उदाहरण मॅडम, महानगरपालिकेतील आयोजनामध्ये सहभागी असलेले सर्व कर्मचारी, योग प्रशिक्षक डॉक्टर कुंटुरकर सर, शिवा सर आणि संजोत मॅडम, टेक्निकल टीम तन्मय सर, जमीर भैया आणि इतर सर्वांचे सहकार्य मिळाले, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार। यापुढेही सर्वांनी अशीच सहकार्य करावे आणि नांदेडकरांसाठी आपण निश्चितच चांगले उपक्रम आयोजित करू। बहुत बढ़िया इवेंट रहा ये नांदेड़ योग उत्सव और ऑफलाइन ऑनलाइन दोनों जगह पे ये इवेंट हुआ है। तो ऑनलाइन ये नांदेड़ विसावा गार्डन यहाँ पे काफ़ी लोग जुड़े। फर्स्ट डे म्यूनसिपल कमिश्नर खुद यहाँ पे थे और एक लोगों का एक पार्टिसिपेशन देख के हमें भी उत्साह मिलता है। तो ऑफलाइन यहाँ पे तो थे ही और ऑनलाइन हज़ारों में लोग जुड़े हैं जो कि यूट्यूब लाइव से इस इवेंट को उन्होंने पार्टिसिपेट किया और 5 दिन अपने जीवन में कुछ नया एक्सपीरियंस किया। तो ये सिर्फ एक निमित्त था, बहाना था कि एक इवेंट है, इसके ज़रिए हम लोग अपने जीवन में हर दिन इसको अगर करें, प्रैक्टिस करें, तो अपना लाइफस्टाइल, हेल्थ, माइंडसेट सब बहुत बढ़िया होगा। और मैं सबसे यही विनती करना चाहूँगा कि ये तो इवेंट ऐसे होते रहेंगे, इसमें तो पार्टिसिपेट करें ही, पर अपना हर दिन योगा और उसका प्रैक्टिस अगर करें तो बहुत कुछ अच्छा हो सकता है जीवन में। मराठी महानगरपालिकातर्फे खूप छान हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला गेलेला आपले महिला व बाल कल्याण सभापती मॅडम सरिता बिरकले यांच्याकडून आणि खूप जणांनी या कार्यक्रमाचा खूप छान लाभ पण घेतलेला आहे। आणि मला असं म्हणायचं आहे की तुम्ही पण ह्या गोष्टींना नियमितपणे चालू ठेवावे, त्याच्यासोबत तुमच्या आहाराकडे पण लक्ष द्यावे। एक डायटिशियन असून मी या गोष्टींचं लोकांना मार्गदर्शन करत असते आणि मला याची खूप छान संधी पण मिळत असते। तर मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही आता हे आपला 5 दिवसाचा जो कार्यक्रम होता तो झालेला आहे, मला आता नियमितपणे घरी कसं करणार, तर मग आपले ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पण बॅचेस चालत असतात योगाचे, जे की ऑफलाईन जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर ते आनंदनगरमध्ये असतात आणि ऑनलाईन तर चालूच असतात। तुम्हाला त्याची पण माहिती लिंक बॉक्समध्ये भेटून जाईल। बस एवढंच म्हणेल आणि तुम्ही फिट राहा, हेल्दी राहा आणि आपल्या आहाराकडे नक्की लक्ष द्या। धन्यवाद। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेडच्या वतीने दिनांक 8 जानेवारी 2021 ते आज 12 जानेवारी 2021 या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये माननीय श्री डॉक्टर सुनील लहाने सर आयुक्त साहेब, माननीय महापौर मॅडम, महिला बाल कल्याण समिती सभापती मॅडम, आमच्या सहाय्यक आयुक्त आणि त्यासोबत आमचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश सिंग बिसेन यांनी जी आम्हाला हे काम करण्यासाठी आमच्यावर जबाबदारी सोपवलेली होती, ती जबाबदारी आम्ही यशस्वीपणे पार पाडण्यासाठी यथोचित प्रयत्न केलेला आहे। आणि जनतेपर्यंत आयुर्वेदाच्या माध्यमातून जे काही आरोग्यासाठी हिताचं आहे त्या 5 दिवसाच्या अल्पशा काळामध्ये
प्रेक्षकांपर्यंत ऑफलाईन आणि ऑनलाईन आम्ही योगच्या माध्यमातून त्यांचं आरोग्य निरोगी राहण्यासाठी जो प्रयत्न केलेला आहे तो निश्चितच सगळ्यांना फायद्याचा ठरेल. आणि यापुढेही सर्व जनतेला मी आव्हान आणि विनंती करतो की आपण सर्वांनी प्राणायाम आणि योगाच्या माध्यमातून आणि आयुर्वेदाच्या हित आणि अहित आरोग्याचं आणि आहाराचं नियमानुसार जर पालन केलं तर आपण प्रिव्हेन्शन इज द बेटर दॅन क्युअर, म्हणजे आजारी पडण्यापूर्वी जी काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी ह्या योग साधनेतून आपण घेऊ शकतो. एवढंच मी जनतेसमोर मांडू शकतो. धन्यवाद. थँक्यू. मैं गुरचरण सिंह चंदन, मैं 5 दिन से कंटिन्यू शिविर किया हूँ. मुझे बहुत फल मिला है और मैं इसका सभी हमारे समाज में और मेरे जो भी दोस्त बिजनेस से संबंधित हैं मैं उनको ये करने की प्रेरणा करने के लिए कहूँगा. धन्यवाद.